मी सध्या दादर भागात आहे आणि जर तुम्ही माझ्या पाठी पाहिलात तर तुम्हाला तिथे दिसेल, खरं तर तुम्हाला काही दिसणारच नाही कारण की इतकं धुरकं किंवा धूळ आपण म्हणतो ती आहे. तो जो भाग आहे तो वरळीचा भाग आहे. या साईडला बँड्रावरली सिलिंग आहे, पण इतकी धूळ आहे सध्या वातावरणामध्ये की काहीच दिसेनासं झालेलं आहे. आणि आता कुठेतरी प्रमुख जी पावलं आहेत महत्त्वाची ती बीएमसीने उचलायला सुरुवात केलेली आहे. डॅम्पिंग सुरू आहे रस्त्यांवरती, कन्स्ट्रक्शन साईट्सवरती सुद्धा काही निर्बंध येऊ शकतात. मुंबईचा AQI हा सतत गेल्या आठवडाभर हा 200च्या वरती आहे आणि खूप जास्त त्रासदायक आहे हा AQI. आज माझ्यासोबत काही ते मंडळी आहेत जे अनेकदा या नारळी बागेत येतात आणि याच मुंबईकरांना या धुळीचा सामना करावा लागतो. आपण यांच्यामधल्या काहींशी चर्चा करू, संवाद साधू. त्यांना या धुळीबद्दल काय वाटतं? तुम्ही इथे येऊन जाऊन असता? हो, हा, आम्ही सगळ्या म्हणजे आम्ही इथेच राहतो. आम्ही येतोच असं दादरला सिद्धिविनायक जवळ, पण आम्ही सगळ्या एकत्र भेटलो तर येतोच इथे. गेले काही दिवस तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? म्हणजे तुम्ही जे काही बोललात ना त्यात आम्ही काही तज्ञ नाही आहोत, पण बेसिकली असं सांगायचं झालं ना तर हा जो ब्रिज आहे ना तो ऑलमोस्ट इथून दिसतो, पण आता तो दिसत नाही ह्या प्रदूषणामुळे. एवढं आहे हे कळतंय आम्हाला. हा, त्याच्यावर बघावं म्हणजे असं काय सरकारने लवकरात लवकर ह्यावर काही ते निर्णय घेऊन जे प्रदूषण चालू आहे ते कमीत कमी होण्याचा प्रयत्न करावा. पण तुम्हाला असं काही त्रास वगैरे काय जाणवलाय का? त्रास म्हणजे असं श्वसनाचे जे त्रास आहेत ते बहुतेक सगळ्यांनाच होत आहेत, तर ते कमीत व्हावे ही सगळ्यांसाठी लवकरात लवकर तरतूद करून काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने, अशी आम्ही इच्छा करतो. खोकला आहे ना हा प्रकार तर आता एवढा झालेला आहे ना की तो कमीच होत नाहीये सांगायचं. तुम्हाला काय वाटतं की का हे प्रदूषण आधी इतकं नव्हतं पण अलीकडच्या काळात हे प्रदूषण खूप जास्त वाढलेलं आहे आणि हे प्रत्येक वर्षी नोव्हेंबर ते जानेवारीच्या हिवाळ्याचा जो काळ असतो हे जास्त दिसून येतो. हा भाग सोडला तरी दरवर्षी हा प्रॉब्लेम का मुंबईकरांना सहन करावा लागतो? कन्स्ट्रक्शन जास्त चालू आहे मुंबईत, लोंढा भरपूर येतोय मुंबईमध्ये, खूपच प्रमाणात गाड्यांचं पण प्रदूषण आहे आणि लोक जास्तीत जास्त इथे स्थलांतरित झाल्यामुळे बिल्डिंग्स बांधाव्या लागतात, कन्स्ट्रक्शन वारंवार वाढत आहे, त्यामुळे मुंबईकरांना हा त्रास होतोय. त्यामुळे कमीत कमी शासनाने निर्णय करावे आणि कमीत कमी कन्स्ट्रक्शन चालू द्यावं आणि कमी होईल बघावं, बस इतकंच आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्रास कमी होईल असं काहीतरी पाहावं. काकू तुम्ही पण आहात, तुम्ही पण इथे रोज येतात, तुम्हाला कधी असा त्रास जाणवला गेल्या काही दिवसांमध्ये? त्रास म्हणजे काय, आता ह्याच्यामुळे आम्हाला सर्दी होते, शिंका कायमच्याच, आधी कधी नसायचंच आम्हाला, त्यामुळे आता तर जास्तच रोजच शिंका चालू होतात त्याच्यामुळे आम्हाला डॉक्टरच्या फेऱ्या कराव्या लागतात. हा, डॉक्टरच्या फेऱ्या, आणि आमची मुलं पण आता कॉलेजला आहेत, त्यांना पण कॉलेजचे खाडे करावे लागतात आजारी पडल्यामुळे. म्हणजे काहीतरी याच्यावर करावं, तोडगा काढावा. आपण बोलतो की मॉर्निंग वॉक करायला पाहिजे, जर असं प्रदूषण की आता आपण युजली काय करतो, सकाळी 7 वाजता लोक 6-7च्या दरम्यान मॉर्निंग वॉक करतात किंवा संध्याकाळी 6-7च्या दरम्यान इव्हिनिंग वॉक करतात. ते किती घातक तुम्हाला वाटतं? खूप घातक वाटतंय मला, कारण की आता ते मास्क लावून आपल्याला करावे लागतंय की एवढी धूळ वाढली आहे की आम्हाला डॉक्टरकडे जावंच लागतंय त्या कारणामुळे. ते मास्क लावून पण आता होत नाही. आपण बोलतो आरोग्याकडे लक्ष द्या, पण असं सकाळी वॉक करा वगैरे, पण ह्या दूषित वातावरणात जर आपण आलो तर कसं होणार ना. आणि सकाळी उठल्यावर फ्रेश एअर घ्यावा, पण तो मिळतच नाहीये कोणाला, अजिबात मिळत नाहीये. सकाळी रात्री हेच चालू आहे सगळं, प्रदूषण. सांगितल्याप्रमाणे मास्क लावून असं करू पण शकत नाही ना आपण, ते पण आहे ना, वॉक करू शकत नाही ना मास्क लावून. पण वॉक यांचं असं म्हणणं आहे की जर आपण मास्क लावला तर काय बघा कसं होतं की आपण जेव्हा मास्क लावतो ब्रिदिंग प्रॉब्लेम आपल्याला धाप बसू शकते, त्याच्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की मास्क लावून आपण वॉक करू शकत नाही. आता मी मगापासून इथे फिरतो तर मला इकडे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच दिसत आहेत. तर हा त्रास सगळ्यांनाच होणार आहे? सगळ्यांना, हो, सगळ्यांनाच होणार आहे. लहान मुलांना पण जास्तच होणार ना हा त्रास, पण लहान मुलांना जास्त आहे. पण लोक घरात बसून पण नाही राहणार ना, बाहेर फिरणारच, कामानिमित्त कशानिमित्त बाहेर जावंच लागणार. आणि कोरोना गेल्यापासून ब्रिदिंगचा तर सर्वांनाच प्रॉब्लेम आहे. योग्य ती काळजी घ्यायलाच पाहिजे ना सरकारने, याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आपला. आता काय, पण मी हे पण पाहतो, आता मगाशी तुम्ही म्हणाल कोणीतरी की ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो. आता हे आपण म्हणतो की सरकारची जबाबदारी, तर अर्थात सरकारची जबाबदारी, शासनाची जबाबदारी आहे, पण नाही, पण असं पण पब्लिक सर्व्हिस वापरायला हवी. पण असं पण एक्झॅक्टली तेच म्हणतो मी, असंही होतं की आपण काही इथून किराणा मालाच्या दुकानावर जायचं असेल तर आपण स्कूटी काढतो, किंवा एक माणूस जरी असेल ऑफिसला गेला की तो 5 सीटर किंवा 7 सीटर कार घेऊन जातो. तर एक सामान्य माणूस म्हणून आपली काय जबाबदारी असं वाटतं तुम्हाला? आपण इथून सुरू करूया.
काही नाही, आपण जवळच्या दुकानात जाण्यासाठी कशाला स्कूटी काढायला पाहिजे, आपण चालत जावं ना, आपला व्यायाम पण होतोय त्याच्यामुळे आणि आपलं प्रदूषण पण कमी होत आहे. आणि आता असं सांगायला गेलं, डॉक्टरांकडे गेलो आपण तर डॉक्टर काय सांगतात, तुम्ही वाहनांचा वापर का करता, वॉकेबल जेवढं होईल तेवढं वॉक करा ना तुम्ही, तुमच्या सेहतला पण चांगलं असं. काकू काहीतरी म्हणतात. सरकारने म्हटलं तर आपण आता ॲक्वालाईन सारखं किंवा बसेस बीएसटी भरपूर सोयी केलेल्या आहेत, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करावा. एक आता मी शेवटचा प्रश्न सर्वांना विचारतो की एक असं असतं, कोणती गोष्ट जेव्हा घडते आपल्याकडे एका पॉईंट नंतर ती नॉर्मलाइज होऊन जाते, तर हे प्रदूषण तुम्हाला असं वाटतं का की अजून काही वर्ष राहिलं तर आपल्यासाठी नॉर्मलाइज होऊन जाईल, आपण युज टू होऊन जाऊ याला? होईल आताच होणार आहे, याच्यावर काही तोडगा तर निघणारच नाहीये, हे आपल्याला सहनच करायचंय. मुंबईकरांना झाडे लावा आणि झाडे जगवा, बस. फिरायला लागणार, ऑक्सिजनची टाकी पाठीवर घेऊन फिरायला लागणार काही वर्ष, मला तर असं वाटतंय. आणि बिल्डिंग आणि हे बांधण्यापेक्षा हॉस्पिटल जास्त बांधावे लागणार आहेत यासाठी. खूप महत्वाचा वाढलेली आहेत. एक्झॅक्टली, खूप महत्वाचा मुद्दा या दोन्ही ताईंनी मांडला. ह्या म्हणाल्या की काही वर्षांनी अशी परिस्थिती येईल की आपल्याला ऑक्सिजन टँक्स आपल्या पाठीवर लावून फिरावे लागतील, आणि या ताई म्हणाल्या की बिल्डिंग्स कमी बांधा जर हे असंच राहणार असेल तर, आणि हॉस्पिटल वाढवा आणि हॉस्पिटलमध्ये बेड्स वाढवा. पण त्याचसोबत आणखी एक गोष्ट महत्वाची, आपण अर्थात कितीही म्हटलं सरकार जबाबदार आहे तर अर्थात जबाबदार आहे, पण आपण यांच्याशी पण आता संवाद साधला तर या सुद्धा तेच म्हणाल्या की आपण सुद्धा एक मुंबईकर म्हणून सुद्धा, एक व्यक्ती, एक माणूस म्हणून सुद्धा आपण आपल्याकडून पर्यावरणाला काही त्रास होतोय का, आपण छोट्या मोठ्या गोष्टींसाठी स्कूटी काढणं, कार काढणं हे सुद्धा आपण थांबवलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या सुद्धा आपण अर्थात केल्याच पाहिजेत. बरोबर ना? व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत वरख, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तुमचे 1-2 शॉट घेतील. अजून काही नागरिक आहेत आपल्यासोबत. मराठी आहात का? मराठी येत बट चांगला नाही, थोडा थोडा आहे. चांगला आहे मराठी, ठीक आहे. तुम्ही कम्फर्टेबल हिंदीमध्ये आहात तर चाललं आपण हिंदीमध्ये बोल. अच्छा, हिंदीमध्ये बोल. चालेल. तुम्ही पार्कात येता इथे किंवा नारळी बागेत येता, तर आधी आणि आता कसा फरक जाणवतो का? पार्क में आता है तो थोड़ा अच्छा लगता है, और नदी में आता है तो और अच्छा लगता है, क्योंकि क्या होता है ये नदी का फ्रेश एयर जो होता है ना तो अच्छा लगता है, अच्छा मिलता है, तो थोड़ा फीलिंग भी हम लोग को रिफ्रेश हो जाता है. बट अभी मुझे बताइए, फ्रेश एयर की आपने जो भी बात की, तो पहले फ्रेश एयर होगा, बट अभी आपको लगता है क्या फ्रेश एयर है? फ्रेश एयर है, प्रॉब्लम नहीं है, फ्रेश एयर है, बट क्या है अभी पोल्यूशन हम लोग का बॉम्बे का इतना नहीं है कंपेयरिंग टू दिल्ली, वो थोड़ा मीडियम है, तो बट स्टिल मतलब आपको बताओ तो आज भी 200+ है, तो विच इज वेरी हार्मफुल फॉर एनी ह्यूमन बीइंग. Okay, but still, it's still adjustable. It's still not bad, because for Mumbaikar we are far more better than other places. But it's nice. I like Mumbai. Mumbai is the best place. Whatever it is, there is no much pollution. There are a lot of changes in. but आपको क्या लगता है किस वजह से पोल्यूशन जो बढ़ चुका है, तो what are the reasons, किस वजह से बढ़ चुका है? पोल्यूशन तो पहले के जैसा नहीं है एक्चुअली, अभी रिड्यूस हो गया है पोल्यूशन. पहला ज्यादा था, वो सब हॉकर्स था, सब इन लोग सब साथ में इधर उधर पानी पूरी ये वो, अभी उन लोग को हटाया तो अच्छा हो गया, थोड़ा वो हाइजीन थोड़ा अच्छा लग रहा है, तो मतलब पार्क भी बनाया, पहले ये सब नहीं था ना, तो प्रॉब्लम होता था. चलिए, थैंक यू सो मच सर.